आनंद कोचिंग क्लासेस या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आणि आपण या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 1.2 10वीचं गणिताचं पार्ट 1 जो आहे त्याच्यातला लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल या टॉपिकमधला प्रॅक्टिस सेट 1.2 सॉल्व्ह करू। याच्या अगोदर आपण 2 व्हिडिओ बनवलेत ह्या टॉपिकवरती। पहिल्या लेक्चरमध्ये ह्या टॉपिकचं पूर्ण इंट्रोडक्शन आणि बेसिक कॉन्सेप्ट जे आहेत तर त्या घेतलेल्या आहेत। दुसऱ्या याच्यामध्ये 1.1 हा जो प्रॅक्टिस सेट आहे तो कंप्लीट विथ डिस्कशन आपण काय केलेलं आहे, ॲनालिसिस केलेलं आहे किंवा सॉल्व्ह करून घेतलेलं आहे। तर सगळेचे सगळे एक्झाम्पल्स आपण त्याच्यात सॉल्व्ह केलेले आहेत। मग आता याच्यामध्ये आपल्याला मागच्या याच्यामध्ये कसं एलिमिनेशन मेथडनी सॉल्व्ह केलेलं, तर या प्रॅक्टिस सेटमध्ये आपल्याला काय सॉल्व्ह करायचं आहे, ग्राफिकल मेथडनी सॉल्व्ह करायचं आहे। मग कसं करायचं, कोऑर्डिनेट पॉईंट्स कसे काढायचे आणि याच्यावरती हमखास बोर्डाच्या परीक्षेला प्रश्न असतो। कसा असतो तर पहिला प्रश्न आहे प्रॅक्टिस सेट 1.2 मधला, तर तो प्रश्न आहे कंप्लीट द फॉलोइंग टेबल टू ड्रॉ ग्राफ ऑफ द इक्वेशन। आता हा इक्वेशन दिले तुम्हाला, एक x अधिक y बरोबर 3 x वजा y बरोबर 4, हे दोन इक्वेशन आहेत, सायमल्टेनियस इक्वेशन म्हणतो आपण त्याला। तर ते काय म्हणतो ते सगळं आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितले, ते लेक्चर एकदम व्यवस्थित बघा, त्याच्या व्हिडिओची लिंक आहे ना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकतो। तर मग काय करायचं, पहिलं असे बॉक्स तुम्हाला, मग x ची व्हॅल्यू दिली आहे तर तुम्हाला y ची व्हॅल्यू काढावी लागते, त्याच्यानंतर y ची व्हॅल्यू दिली तर x ची व्हॅल्यू काढावी लागते, परत y ची व्हॅल्यू दिली तर x ची व्हॅल्यू आपल्याला भेटते। तर कसं काढणार, x ची व्हॅल्यू दिली आपल्याला 3, मग ह्या इक्वेशनमध्ये x च्या ठिकाणी 3 व्हॅल्यू प्लेस करायची आणि मग तुम्हाला इक्वेशन भेटतो x अधिक y बरोबर 3, x ची व्हॅल्यू किती आहे 3 अधिक y बरोबर 3, y ला y च्या ठिकाणी ठेवा बरोबर 3, हा 3 इथंच राहील, हा प्लस 3 बरोबरच्या उजव्या साईडला गेला -3 होतो, y ची व्हॅल्यू आपल्याला किती भेटली y बरोबर 0, म्हणून x ची व्हॅल्यू 3 y ची व्हॅल्यू 0, हा एक आपल्याला कोऑर्डिनेट पॉईंट्स भेटला, म्हणजे निर्देशक बिंदू भेटला। ठीक आहे, मग आता इथं काय केलं त्यांनी, y ची व्हॅल्यू दिली आहे, y ची व्हॅल्यू किती घ्यायची आपल्याला 5, इक्वेशन काय आपलं x अधिक 5 y बरोबर 3, x अधिक y बरोबर 3, x अधिक y ची व्हॅल्यू 5, 5च्या ठिकाणी y च्या ठिकाणी 5 ठेवलं बरोबर 3, x बरोबर हा x ला x इथंच राहील, बरोबरचं चिन्ह 3 हा इथं आला आणि हा प्लस 5 जो आहे ना तर ती इक्वल साईन क्रॉस केल्यानंतर -5 होतो, म्हणून x ची व्हॅल्यू किती भेटली आपल्याला, 5 मधून 3 गेले 2 राहिले, पण 5 ही मोठी संख्या असल्यामुळं वजाचं चिन्ह या ठिकाणी दिलेलं आहे। तर आपल्याला काय भेटलं, y ची व्हॅल्यू 5 घेतलेली, तर x ची व्हॅल्यू किती भेटली -2, मग आपण इथं काय लिहिणार, -2 x आहे आणि 5 हे y आहे। बघा लिहिताना व्यवस्थित लिहायचं, अगोदर x ची व्हॅल्यू लिहायची नंतर y ची व्हॅल्यू लिहायची। जर तुम्ही अगोदर y ची आणि नंतर x ची लिहिलं तर तुम्हाला ग्राफवरती व्यवस्थित प्लॉट करता येणार नाही, हे काळजीपूर्वक तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे। तिसरं काय दिले, ऑलरेडी एक y ची व्हॅल्यू दिलेली आहे 3 आणि x ची व्हॅल्यू किती येईल मग 0, का तर त्यांनी ऑलरेडी इथं दिलेलं आहे। जर सॉल्व्ह करायचं असेल तर तुम्ही सॉल्व्ह सुद्धा करू शकता या टाईपमध्ये। ठीक आहे, मग आता पुढे बघू सेकंड एक्झाम्पल, x - y बरोबर 4 हे लिनियर इक्वेशन दिलेलं आहे तुम्हाला। तर त्याचं काय तिथं काय आहे तर x ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे, y ची व्हॅल्यू किती दिली आहे 0, मग एकदा एक्झाम्पलमध्ये काय करा, त्या इक्वेशनमध्ये ह्याला टाकून द्या, x - y बरोबर 4, मग काय होईल x वजा y ची व्हॅल्यू किती दिली आहे 0 बरोबर 4, मग x बरोबर y वजा 0 किंवा 0 वजा 4 म्हणजेच काय 4, x ची व्हॅल्यू किती भेटेल आपल्याला 4, ही x ची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे। x ची व्हॅल्यू 4, अगोदर कोणाची लिहायची x, नंतर y ची व्हॅल्यू 0, बरोबर आहे। अगदी सेम तसंच x ची व्हॅल्यू किती घ्यायला सांगितली -1, मग आपल्याला ह्या इक्वेशनमध्ये ठेवावं लागेल। काय कसं ठेवणार तुम्ही, तर डस्टर घेतो 1 मिनिट, तर बघा आता ह्याच्यामध्ये तुम्हाला y ची व्हॅल्यू ठेवायची, x ची व्हॅल्यू ठेवायची। इक्वेशन काय x - y बरोबर 4, मग x ची व्हॅल्यू दिली आहे का, हां दिली आहे, एक -1 -y इज इक्वल टू 4, हे इक्वेशन आहे आपलं, त्याच्यात आपण y ची व्हॅल्यू x ची व्हॅल्यू ठेवलेली आहे। मग त्याला सॉल्व्ह करा, वजा y बरोबर हा +1 आहे, इकडे गेल्यावरती काय होईल, इथं -1 आहे म्हणजे इकडे गेल्यावर +1 होईल, y बरोबर 5 येईल, वजा y बरोबर 5 येतं, मग आपल्याला y ची व्हॅल्यू पाहिजे आहे ना, म्हणून हे जे मायनस चिन्ह आहे अशा कंडिशनमध्ये y चं चिन्ह जे आहे किंवा व्हेरिएबलचं चिन्ह जे आहे ना ह्या इक्वलच्या साईनच्या पुढच्या संख्येला देऊन टाकायचं, कॉन्स्टंटला देऊन टाकायचं। ठीक आहे, मग y ची व्हॅल्यू किती भेटली -5, x ची -1 आणि ह्याची -5, y ची -5, -1 आणि -5, अशा पद्धतीने आपल्याला ह्याच्या व्हॅल्यू भेटल्या। मग आता इथं 0 आणि -4 आहे, x ची व्हॅल्यू किती आहे 0 आणि y ची व्हॅल्यू -4। ठीक आहे, हे होतं तुमचा बॉक्स। आता हे जे आलेले व्हॅल्यूज आहेत
किंवा आलेले जे तुम्ही कोऑर्डिनेट पॉईंट्स काढलेले जे आहेत तुम्ही सगळे, हे पॉईंट्स तुम्हाला काय करायचं असतं, ग्राफवरती तुम्हाला प्लॉट करायचं असतं. आणि सेकंड क्वेश्चन तोच आहे. आता ग्राफिकल मेथड जी आहे किंवा ग्राफवरती कसं प्लॉट करायचं ते आपण या पुढच्या एक्झाम्पलमध्ये बघूयात. आता बघा सेकंड क्वेश्चन काय आहे, तर सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स ग्राफिकली. क्वेश्चन थोडा व्यवस्थित वाचायचा. बोर्ड परीक्षेमध्ये ग्राफिकली सॉल्व करायला सांगितले का इलिमिनेशन मेथडनी सॉल्व करायला सांगितले का क्रेमर रूलनी सॉल्व करायला सांगितलेलं आहे, तर ते एकदम काळजीपूर्वक बघायचं आणि मगच सॉल्व करायचं. तर अशा पद्धतीचं ज्यावेळेस एक्झाम्पल येतं त्यावेळेस पहिलं काय करायचं आहे आपल्याला, तर एक टेबल बनवून घ्यायचं, एक बॉक्स बनवून घ्यायचा, एक्सची व्हॅल्यू आणि वायच्या व्हॅल्यूचा बॉक्स बनवून घ्यायचा आपल्याला. त्यानंतर बघा असा बॉक्स असतो एक्सच्या व्हॅल्यूचा आणि वायच्या व्हॅल्यूचा. हे एक्सची व्हॅल्यू इथं लिहिणार या बॉक्समध्ये, वायची व्हॅल्यू या बॉक्समध्ये, आणि इथं एक्स आणि वायच्या व्हॅल्यू आपल्याला शेवटच्या रकान्यामध्ये लिहाव्या लागतात. आता ते कशा काढायच्या, निर्देशक पॉईंट्स आहेत ह्या सगळ्या, कशा काढायच्या, तर बघा पुस्तकामध्ये आपल्याला 4 ग्राफ किंवा 4 पॉईंट्स काढायला सांगितलेत. मिनिमम लाईन किती पॉईंट्स तयार होते, लाईन एखादी लाईन काढायची तुम्हाला, तर 2 पॉईंटची काय होती, लाईन होती. हा पॉईंट आणि हा पॉईंट ज्यावेळेस आपण जॉईन करतो त्यावेळेस एक रेष तयार होते, लाईन तयार होते. परंतु पुस्तकामध्ये काय दिले, टेक्स्टबुकमध्ये, की मिनिमम 4 कोऑर्डिनेट पॉईंट्स आपल्याला काढायचे आहेत. का, तर तुम्ही जर 2 पॉईंट्सनी काढला तर तुम्हाला एखादा पॉईंट जर चुकला तर ती रेष आपली काय होती, लाईन ती काय होती, चुकते. मग ते कुठं चुकलेलं आहे हे फाइंड आउट करण्यासाठी अवघड जातं. म्हणून कमीत कमी 4 किंवा 3 एवढे आपल्याला कोऑर्डिनेट पॉईंट्स काढायचे आहेत. पहिलं इक्वेशन आहे एक्स प्लस वाय बरोबर 6. मग आपल्याला काय करायचं आहे, एक्सची व्हॅल्यू स्वतःच घ्यायची आहे आणि वायची व्हॅल्यू आपल्याला भेटत असते. त्याच्यानंतर वायची व्हॅल्यू घेतलं तर एक्सची व्हॅल्यू आपल्याला भेटत असते. परत जर एक्सची व्हॅल्यू घेतलं तर वायची आपल्याला व्हॅल्यू भेटत असते. आणि ह्याच टाईपमध्ये एक्स वायची आपल्याला व्हॅल्यू भेटत जाते. जी व्हॅल्यू आपण किंवा जे सोल्युशन आपण केलेलं आहे ते आलेलं सोल्युशन ग्राफवरती ड्रॉ करायचं आहे, एक्स ॲक्सिसवरती आणि वाय ॲक्सिसवरती. पहिलं एक्झाम्पल आहे, एकदम काळजीपूर्वक आणि व्यवस्थित समजून घ्या. बाकीचे सगळे एक्झाम्पल्स काय आहेत, सेम आहेत. मग आता काय करू आपण, पहिल्यांदा एक्सची व्हॅल्यू घेऊ. एक्सची व्हॅल्यू तुम्ही काही घेऊ शकता, तुमच्या मनावर आहे. प्रत्येकजण प्रत्येकाची व्हॅल्यू वेगळी घेऊ शकतं. एक्स आणि वायची व्हॅल्यू किंवा सोल्युशन वेगळं येऊ शकतं. परंतु जो लास्ट आणि मेन पॉईंट आहे इंटरसेक्शन पॉईंट, ज्यावेळेस तुम्ही ग्राफ असं काढता, तुमचे जे व्हॅल्यूज आले, सोल्युशन आले, आणि त्या सोल्युशनवरती तुम्ही ज्यावेळेस असा ग्राफ काढता त्यावेळेस तो जो इंटरसेक्शन पॉईंट आहे किंवा ह्या एक्स प्लस वाय बरोबर 6 आणि एक्स वजा 5 वाय बरोबर 4 ह्या दोन्ही सायमल्टेनियस इक्वेशनचं ज्यावेळेस तुम्ही सोल्युशन करता त्यावेळेस तुमचा जो इंटरसेक्शन पॉईंट आहे तर तो इंटरसेक्शन पॉईंट हा सेम असला पाहिजे. फायनल आन्सर जे आहे तर ते सेम असलं पाहिजे, ते पॉईंट तुमचा सेम आला पाहिजे. जरी तुम्ही हेच इक्वेशन जर तुम्ही सायमल्टेनियस किंवा इलिमिनेशन मेथडनी जर तुम्ही सॉल्व केलं तरी त्याचं उत्तर तेच आलं पाहिजे. म्हणून तुम्ही एक्सची व्हॅल्यू प्रत्येकजण वेगवेगळी घेऊ शकतं आणि त्यांच्या व्हॅल्यूज वेगळे येत असतात. परंतु इंटरसेक्शन पॉईंट जो आहे तर तो इंटरसेक्शन पॉईंट मात्र सेम आला पाहिजे. मग आपण काय करू, तुम्ही कमीपासून व्हॅल्यू घेत चला, 0 पासून 1 2 3 घ्या किंवा -1 -2 काही घेऊ शकता. मी घेतो इथं एक्सची व्हॅल्यू 0 घेऊया आपण या ठिकाणी. एक्सची व्हॅल्यू जर 0 घेतलं तर आपल्याला वायची व्हॅल्यू भेटते. इक्वेशन काय आहे आपलं, एक्स प्लस वाय बरोबर 6. एक्सची व्हॅल्यू किती घेणार मी, 0 घेणार बघा, प्लस वाय बरोबर 6, वाय इज इक्वल टू 6. एक्सची व्हॅल्यू किती भेटते आपल्याला या ठिकाणी, 6 भेटते. जर मी एक्स बरोबर 0 घेतलं, वाय बरोबर मला 6 भेटतं. एक्सची व्हॅल्यू 0 आणि वायची व्हॅल्यू 6. बघा लिहिताना अगोदर एक्सची व्हॅल्यू लिहा, नंतर वायची व्हॅल्यू लिहायचं, बरोबर आहे. जसं की काय होतं की काय म्हणतो त्याला आपण, उदाहरण जर सांगायचं झालं तर गावाकडं कसं असते, लग्नामध्ये नवरी नवरदेवाच्या डाव्या साईडला असते, पण काय म्हणतो कुंकामध्ये किंवा साखरपुड्यामध्ये नवरी ही नवऱ्याच्या उजव्या बाजूला असते. सगळ्यांचं पोझिशन किंवा सगळ्यांचं जे लोकेशन आहे, बसायचं ठिकाण आहे ना, वेगवेगळं असतं. त्याच्यामुळं हे चुकवायचं नाही, ते चुकत नाही म्हणजे आपल्याला चुकावं नाही लागणार. ठीक आहे, मग एक्सची अगोदर लिहायची, नंतर वायची व्हॅल्यू लिहायची. आता इथं एक्सची 0 घेतले, इथं वायची 0 घ्या, काहीच फरक पडत नाही. किंवा दुसरी घ्या, एक्सची 1 घ्या, 2 घ्या, 3 घ्या, काही घेऊ शकता तुम्ही. मी या ठिकाणी काय घेतो, एक्सची व्हॅल्यू 5 घेतो. जर एक्सची व्हॅल्यू 5 घेतलं तर मला वायची व्हॅल्यू भेटते. मग हे आपलं इक्वेशन आहे, काय आहे, एक्स अधिक वाय बरोबर 6. हे पहिलं असं सोडवायचं आहे तुम्हाला पेपरमध्ये, सोल्युशनमध्ये. त्याच्यानंतर एक्सची व्हॅल्यू 5 घेतली आपण, आपल्याला वायची व्हॅल्यू भेटते. बघा वाय बरोबर 6, हा प्लस 5 आहे, इक्वलचा साईन क्रॉस केला की -5 होतो. म्हणून वाय बरोबर 6 मधून 5 गेले, 1 राहिले. एक्सची व्हॅल्यू किती घेतली, 5, मग वायची व्हॅल्यू किती भेटली आपल्याला, 1. म्हणून एक्स 5 आणि वाय
1 आला आपल्याला या ठिकाणी. बरोबर आहे, कळतंय का? कळत असेल तर लाईक करा. पुढं बघा, आता एक्सची व्हॅल्यू घ्यायची का वायची व्हॅल्यू घ्यायची? कोणती घेऊ शकतो तुम्ही? एक्सचीच घेऊ आपण, म्हणजे वायची भेटेल आपल्याला. एक्सची व्हॅल्यू 2 घेतली आपण, ठीक आहे. मग बघा इक्वेशन काय आपलं, एक्स प्लस वाय बरोबर 2, सॉरी एक्स प्लस वाय बरोबर 6 आहे. 6 तर एक्सची व्हॅल्यू किती घेणार आहे आपण? 2. आपल्याला भेटती वायची व्हॅल्यू बरोबर 6. वाय बरोबर 6. आता हे +2 आहे ना, इकडे जाऊन -2 होईल. बरोबरचं साईन केलं -2, म्हणून वाय बरोबर 6 मधून 2 गेले 4 राहिले. वायची व्हॅल्यू किती भेटली आपल्याला? 4. x2 y 4, x2 y 4. हे आपण x आणि x अधिक y बरोबर 6 याचं सोल्युशन काढलेलं आहे आपल्याला. 6, 1 आणि 4, 0, 5, 2 हे एक्सची व्हॅल्यू, हे वायची व्हॅल्यू. बरोबर आहे. तसंच आपल्याला x वजा y बरोबर 4 ह्याच्या व्हॅल्यूज काढायचे आहेत आपल्याला. मग हे झालं याचं. मग आपल्याला इथं हा बॉक्स झाला याचा बॉक्स काढावा लागेल. कशाचा? x वजा y बरोबर 4चा बॉक्स काढावा लागेल. सेम असाच बॉक्स काढायचा. पहिले एक्सची व्हॅल्यू, नंतर वायची व्हॅल्यू आणि नंतर एक्स आणि वायची व्हॅल्यू आपल्याला ठिकाणी लिहायचे. थोडे बॉक्स मोठे करा, कारण नंबर्स व्यवस्थित बसले पाहिजेत तुमच्या बॉक्समध्ये, ठीक आहे. बघा 3 काढा, 3पेक्षा जास्त काढलं तर चालते, पण 2 वरती तुमचं काढायचं. कमीत कमी 3 आणि जास्तीत जास्त 3पेक्षा जास्त किंवा 4 काढा. व्हॅल्यूज तुमचे सोल्युशन 4 आले पाहिजे किंवा 3 आले पाहिजे. 3 सफिशियंट आहे, जास्त किचकट करत बसायची गरज नाही. मग मी 0 पासून म्हणलं ना, 0, 1, 2, 3, 4 कसंही घेऊ शकता. एक्सची व्हॅल्यू, वायची व्हॅल्यू भेटतं. मग एक्सची व्हॅल्यू आपण काय घेऊ? 1 घेऊ या ठिकाणी. जर एक्सची व्हॅल्यू 1 घेतलं तर आपल्याला वायची व्हॅल्यू भेटते. बघा एक्स वजा वाय बरोबर 4. मग एक्सची व्हॅल्यू 1 वजा 5 बरोबर 4. मग वजा वाय बरोबर 4 वजा अधिक 1, कारण इकडे सॉरी 4 वजा 1 होईल, कारण इथं अधिक आहे, तिकडे गेल्यावर वजा होईल. वजा वाय बरोबर 4 मधून हे गेले 3 राहिले. वजा वाय बरोबर 3 आलेलं आहे याचं उत्तर. मग आता मागच्या एक्झाम्पलमध्ये सांगितलं होतं आपल्याला वायची व्हॅल्यू काढायची. हे वायचं सिम्बॉल ह्याला देऊन टाकायचं, म्हणजेच वाय बरोबर वजा 3 ह्याचं उत्तर भेटतं आपल्याला. एक्सची व्हॅल्यू 1 घेतली, वायची व्हॅल्यू वजा 3 येते. मग इथं लिहायचं खाली x 1 वजा 3 म्हणजेच वाय. बरोबर आहे. आता पुढचं घेऊ, एक्सची व्हॅल्यू घेऊ 6 आपण. एक्सची व्हॅल्यू जर 6 घेतली तर आपल्याला वायची व्हॅल्यू भेटते. इक्वेशन काय? एक्स वजा वाय बरोबर 4. त्याच्यानंतर एक्सची व्हॅल्यू 6 घेतली, वजा वाय बरोबर 4 वजा वाय बरोबर 4ला 4 हे अधिक आहे, इकडे गेल्यावर वजा होईल. बरोबर मग वजा वाय बरोबर 6 मधून 4 गेले, वजा 2 राहिले. वजा 2 का? तर 6 ही मोठी संख्या आहे, म्हणून आता दोन्ही साईडला वजा आहे. आता ह्याचं काय होतं, ज्यावेळेस तुम्ही आता ह्याला मल्टिप्लाइंग बाय -1 ऑन बोथ साईड, ज्यावेळेस तुम्ही ह्याला वजा 1नी आणि ह्याला सुद्धा वजा 1नी भाग देता, त्यावेळेस हा हा मायनस कट होतो आणि वाय बरोबर फक्त 2 राहतं. म्हणून वायची व्हॅल्यू किती आली आपल्याला? x 6 घेतलं तर वायची व्हॅल्यू आपल्याला 2 आली. कळतंय का? जर y 6 घेतलं तर एक्सची व्हॅल्यू आपल्याला x 6 घेतलं तर वायची व्हॅल्यू 2 भेटते. मग पुढं काय करणार? एक्सची व्हॅल्यू 3 घ्या. कसं होणार? मग आपलं इक्वेशन काय आहे? x मायनस वाय बरोबर 4. मग एक्सची व्हॅल्यू किती घेतली? 3 वजा वाय बरोबर 4. वाय बरोबर 4 वजा 3 बरोबर 4 मधून 3 गेले, 1 राहिले. मग इथं वाय वजा वाय आहे, वायचं चिन्ह इकडे देऊन टाका, वजा 1 येतं. 3 जर घेतलं एक्सची व्हॅल्यू तर वायची व्हॅल्यू किती येते? वजा 1 येते. म्हणून x 3 आणि वजा 1 हे वायची व्हॅल्यू आली. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला जर क्वेश्चन सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन ग्राफिकली, अशी इक्वेशन आहे, इक्वेशनच्या खाली बॉक्स बनवायचा, ह्या इक्वेशनच्या खाली याचा बॉक्स बनवायचा. एक्सची एक व्हॅल्यू घ्या, वायची व्हॅल्यू भेटते, किंवा वायची व्हॅल्यू घ्या, एक्सची व्हॅल्यू भेटते, त्याच्या समीकरणामध्ये किंवा इक्वेशनमध्ये टाकून 4 मार्काला प्रश्न असतो, आणि असतो म्हणजेच असतो परीक्षेला. अशा पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही करता, आपल्याला काय काय भेटलं, हे पॉईंट्स जे भेटले एक्स वायचे हे पॉईंट्स भेटले, हे काय म्हणतो आपण याला? कोऑर्डिनेट्स पॉईंट्स आहेत किंवा निर्देशक बिंदू आहेत. आता ह्यांना आपल्याला काय करायचं आहे? ग्राफवरती प्लॉट करायचा आहे. मग आता इथं ग्राफ काढतो मी, कशा पद्धतीनं तयार होतं बघा ग्राफ याचा. तर बघा हा इथला टेबल इथं घेतला, आपल्याला ग्राफ काढायला सोपं जाईल. ग्राफ काढत असताना आपल्याला ग्राफ पेपर पाहिजे, तुमच्याकडे ग्राफ पेपर असतो तर त्याच्यावरती काय करणार आहे? एक उभी रेष असती आणि एक आडवी रेष असती. तर ह्या उभ्या रेषेला आपण काय म्हणतो? वाय ॲक्सिस, आणि आडव्या रेषेला काय म्हणतो आपण? एक्स ॲक्सिस. एक्स ॲक्सिस इथं एक्स डॅश करा आणि इथं वाय डॅश करा. ठीक आहे. उजव्या साईडला पॉझिटिव्ह नंबर्स असतात आणि डाव्या साईडला निगेटिव्ह म्हणजेच मायनसच्या संख्या असतील तुमच्या. तसंच वरच्या बाजूला प्लसच्या संख्या आणि खालच्या बाजूला मायनसच्या संख्या असतील. आता स्केल लिहायचे तुम्हाला, लिहिताना काय करायचं? स्केल लिहायचं आहे. स्केल किती लिहिणार? स्केल ऑन बोथ
साईड काय असतं स्केल 1 सेंटीमीटर बरोबर 1 सेंटीमीटर बरोबर तुमचं काय असणार आहे स्केल 1 युनिट असतो. 1 सेंटीमीटर बरोबर 1 युनिट असतो. ठीक आहे, असं तुम्हाला स्केल लिहावं लागतं. मग आता तुम्हाला नंबर्स द्यायचे. इकडं पॉझिटिव्ह नंबर म्हटलं 1 2 3 4 5 6 7 जेवढे काही तुमचे नंबर्स आहेत जास्तीत मोठ्यात मोठा नंबर ते 6. त्याच्यामुळं आपण 7 घेतलं चालते, 6 घेतलं तरी चालते. 3 4 5 6 7. तसंच डाव्या साईडला 1 2 3 4 5 6 -6 -5 -4 -3 -2 -1 आणि हा जो पॉईंट आहे इंटरसेक्शनवाला किंवा 2 छेदणारे हे 0 पॉईंट आहे. हा 0 वरच्या बाजूला प्लस संख्या बघा 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6. ठीक आहे, ग्राफवरती व्यवस्थित आलं पाहिजे. आता इथं युनिट बसणार नाही. 1 सेंटीमीटर 1 सेंटीमीटर 1 सेंटीमीटरचं होणार आहे का, थोडं कमी किंवा जास्त होऊ शकतं. त्याच्यामुळं तुम्हाला ग्राफवरती व्यवस्थित हे काय करायचं आहे ड्रॉ करायचं आहे. तरच एका सरळ ती लाईन आहे ना एक सरळ रेषेमध्ये किंवा त्याचे तिन्ही पॉईंट आहेत एका सरळ रेषेमध्ये, नाहीतर ते मग वाकडे तिकडे होऊन जातील. ठीक आहे, 1 इथं 2 3 4 5 6 बघा -1 -2 -3 -4 -5 -6. ठीक आहे, हे पहिलं चरण आता तुम्हाला 9वीमध्ये शिकलं तुम्ही पहिलं दुसरं तिसरं चरण अशा टाईपमध्ये. मग आता एक्स वायच्या व्हॅल्यूज तुम्हाला ठेवायचे आहेत. एक्सची व्हॅल्यू किती आहे 0 है ना, एक्सची व्हॅल्यू 0 आली. एक्स अक्षावरती 0 कुठं आहे बघायचं. 0 इथं आला, हा 0 इथं 0 येतो. रेड पेन वापरतो मी म्हणजे तुम्हाला दिसेल व्यवस्थित. कुठे गेला रेड पेन, हा बघा इथं एक्सची व्हॅल्यू किती आहे 0 बरोबर आहे. मग वायची व्हॅल्यू किती आहे 6. कोणतं 6 आहे, प्लस आहे का मायनस, प्लस आहे. बघा इथं 6 आहे तुमचं. इथं एक्सची व्हॅल्यू 0 एक्स अक्षावरती आणि वाय अक्षावरती 6 प्लसच आहे दोन्ही. तसंच एक्सची व्हॅल्यू 5 आहे. कोणती 5, +5. इथं +5 आहे आणि वायची व्हॅल्यू 1 आहे. प्लसवालं 5 आणि प्लसवालं 1. इथं येतो तुमचा हा पॉईंट बघा, असाच इथे येऊन इथं पॉईंट येतो तो, म्हणजे इथं येतो हा पॉईंट. ठीक आहे, त्याच्यानंतर तिसरं पॉईंट कोणतं आहे 2, म्हणजे एक्सची व्हॅल्यू 2 आणि वायची व्हॅल्यू 4. दोन्ही पॉझिटिव्ह आहेत. 2 आणि वायची इथं 2 आहे आणि एक्स अक्षावरती 2 म्हणजे एक्सची व्हॅल्यू, वाय अक्षावरती 4 म्हणजे वायची व्हॅल्यू. एक्सची व्हॅल्यू इथं 2, वायची व्हॅल्यू 4. कुठे येतं 4 बघा, असाच वर जाईल हा पॉईंट. या ठिकाणी हे तुमचं 4 येतं. मग जर मी तिन्ही पॉईंट एका पट्टीनं तुमच्या जे स्केल असतं त्यानं जर रेष मारली तर हे तिन्ही बिंदू काय तुमचे एकाच सरळ रेषेमध्ये येत असतात. ठीक आहे, हे झाला तुमचा ग्राफिकल मेथडनी इक्वेशन आपण सॉल्व्ह केलं. हे तिन्ही जे पॉईंट आहेत ना ते कोणत्या इक्वेशनचे आहेत तर एक्स अधिक वाय बरोबर 6 ह्या इक्वेशनचे ते पॉईंट आहेत. म्हणून आपल्याला त्या रेषेच्या साईडला किंवा तिथं लिहावं लागतं की एक्स अधिक वायची हे व्हॅल्यू आहेत. ठीक आहे, तर तुम्ही इथं असं कंसामध्ये लिहू शकता. हा पॉईंट कशाचा आहे 0 एक व्हॅल्यू आणि 6. त्याच्यानंतर हा कितीचा आहे एक्सची व्हॅल्यू कितीची आहे हे 2 आणि कॉमा 4. परत हा 5 आणि किंवा 5 आणि 1चा तुमचा हा पॉईंट आहे, निर्देशक पॉईंट किंवा कोऑर्डिनेट पॉईंट म्हणतो त्याला आपण, निर्देशक बिंदू कोऑर्डिनेट पॉईंट. ठीक आहे, पुढं हे क्वेश्चन झालं. आता x - 5 बरोबर 4चं करायचं आहे तुम्हाला. एक्सची व्हॅल्यू किती आहे 1 म्हणजे एक्स अक्षावरती 1 इथं असेल, वाय अक्षावरती -3. हा -3 आहे तुमचा आणि एक्सवरती 1 आहे म्हणजे इथं जाईल तुमचा तो पॉईंट, असा सरळ या ठिकाणी येईल. बरोबर आहे, पहिला पॉईंट भेटला. त्यानंतर एक्सची व्हॅल्यू 6 आणि वायची व्हॅल्यू 2. दोन्ही पॉझिटिव्ह नंबर्स आहेत. एक्स किती आहे 6, एक्सवरती 6 इथं येईल तुमचं 6 आणि वायवरती 2 म्हणजेच हा जो पॉईंट आहे तो या ठिकाणी तुमचा इंटरसेक्ट लिहिते मी थोडं इथं खाली लिहितो 5,1. ठीक आहे, मग 6 एक्सवरती आणि 5 वरती वायवरती 2 या ठिकाणी हा पॉईंट असा इथं एकच मिनिट इथं तुमचा हा पॉईंट येतो. ठीक आहे, 6 आणि 2. मग तिसरी नंबर काय, तिसरा पॉईंट काय, एक्सची व्हॅल्यू 3 आणि वायची व्हॅल्यू -1. एक्सची व्हॅल्यू 3 म्हणजे कोणती 3 तर तुमचं पॉझिटिव्ह आलं 3 एक्सवरती पॉझिटिव्ह आलं आणि -1 आहे वायवरती. वाय ही आहे उभी रेष, वायवरती -1 आहे. -1 इथं आहे आणि 1 तुमचा 3 या ठिकाणी येतो. ठीक आहे, मग हा पॉईंट या ठिकाणी येणार. बघा आता हा 1 2 आणि हा 3 हे तिन्ही पॉईंट आपण काय करूयात हे असं जॉईन करूयात. एका सरळ रेषेमध्ये हे तिन्ही पॉईंट येतील. ज्यावेळेस आपण हे तिन्ही पॉईंट जॉईन करून घेतो त्यावेळेस एक्स अधिक वाय बरोबर 6ची इक्वेशन आणि हे इक्वेशन कोणतं होतं x - y बरोबर
4 हे दोन्हीही इक्वेशन्स कोणत्या पॉईंटला छेदायला लागलेत, तर हा पॉईंट खाली होता. आता माझ्याकडं सॉरी ग्राफ नाही प्रॉपर, रेषा मागे पुढे किंवा छोटे मोठे झालेले आहेत हे युनिटमधलं अंतर, म्हणून तो पॉईंट आलेला आहे. तर हा जो पॉईंट आहे तर तो हा पॉईंट या ठिकाणी तुमचा इंटरसेक्ट झालेला आहे. म्हणून इथं काय होतं तर तुमचं इंटरसेक्शन पॉईंट जो आहे ह्या एक इक्वेशनचा आणि ह्या एक इक्वेशनची जी लाईन आहे ही दोन, हा पॉईंट इथं इंटरसेक्ट झालेला आहे. म्हणून हे जे पॉईंट आहे काय येतं याचं उत्तर, तर फायनल आन्सर कसं येणार, हा झाला आपला ग्राफ आपण प्लॉट केला आपण काढलेल्या निर्देशक बिंदूंवरती. ठीक आहे, मग ह्याचं फायनल आन्सर कसं सांगणार, तर हे जे दोन पॉईंट आहेत कोणत्या ठिकाणी येऊन जॉईन व्हायला लागलेत, तर 3 आणि 1 वरती हे पॉईंट येऊन काय होत आहेत, जॉईन होत आहेत. बरोबर आहे, सॉरी 5 आणि 1 वरती. हा 5 पॉईंटवाला एक्स वरचा 5 आणि वाय वरचा 1, अशा पद्धतीनं आपल्याला ह्याचं उत्तर सांगता येतं. तर आपण ग्राफिकल मेथडने सॉल्व्ह केल्यानंतर आन्सर काय आलं, एक्सची व्हॅल्यू 5 आणि वायची व्हॅल्यू 1 आलेली आहे. ठीक आहे, म्हणून लास्टला आपल्याला उत्तर लिहावं लागतं, द लाईन्स एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6 अँड एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4 इंटरसेक्ट ॲट 5,1 म्हणजेच देअरफॉर एक्स वाय इज इक्वल टू 5,1 म्हणजेच एक्सची व्हॅल्यू 5 आणि वायची व्हॅल्यू 1. अशा पद्धतीनं काय केलं आपण, पहिलं जे एक्झाम्पल आहे ना एकदम डिटेलमध्ये सॉल्व्ह केलेलं आहे. याच्यानंतरचे एक्झाम्पल्स आपण बघूयात. परत एकदा सांगतो काय करायचं, 2 इक्वेशन दिलेले असतात तर प्रत्येक इक्वेशनच्या खाली त्याचा बॉक्स लिहून घ्यायचा. त्याच्यानंतर एका व्हेरिएबलची व्हॅल्यू घ्यायची, त्याच्यानंतर दुसऱ्या व्हेरिएबलची आपल्याला व्हॅल्यू भेटते. एक्सची घेतलं तर वायची भेटते, वायची भेटलं तर एक्सची भेटते आपल्याला. मग एक्स आणि वाय व्हॅल्यू लिहित असताना पहिलं एक्सची व्हॅल्यू लिहायची, नंतर वायची लिहायची. बरोबर आहे, एक्सची जर समजा 6 असेल तर एक्सच्या अगोदर लिहायची आणि वायची जर समजा 1 असेल तर वायची व्हॅल्यू आधी एक्स लिहायची नंतर वाय लिहायची. मग जे आपण 3 व्हॅल्यूज घेतलं की 3 व्हॅल्यूज घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं, ते तिन्हीचे एक्स वाय आपल्याला व्हॅल्यूज भेटत असतात. त्याच्यानंतर हे आलेले कोऑर्डिनेट पॉईंट्स आहेत जे आपण ग्राफवरती प्लॉट केले. ग्राफवरती प्लॉट करत असताना पहिले स्केल लिहायचे ऑन द बोथ साईड 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट. त्याच्यानंतर हे पॉईंट्स प्लॉट करायचे आहेत आणि 2 जे इक्वेशन सॉल्व्ह केलेलं आणि जे पॉईंट्स आपल्याला भेटले ते इंटरसेक्शन किंवा जो इंटरसेक्शन पॉईंट आहे तो पॉईंट आपलं फायनल आन्सर असतो. आणि असं लिहायचं असतं आपल्याला, द लाईन्स एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6 अँड एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4 इंटरसेक्ट ॲट 5,1 देअरफॉर एक्स वाय इज इक्वल टू 5,1 इज द सोल्युशन. हे ग्राफिकल मेथडने सॉल्व्ह केलेलं आहे. हेच जर एक्झाम्पल किंवा हेच जर इक्वेशन सायमल्टेनियस इक्वेशन इलिमिनेशन मेथडने सॉल्व्ह केलं तरी फायनल आन्सर आपलं काय येतं, 5,1 म्हणजे एक्सची व्हॅल्यू 5 आणि वायची व्हॅल्यू 1 येते. नसल तर तुम्ही इलिमिनेशन मेथडने सॉल्व्ह करून सुद्धा चेक करू शकता. हे पहिलं एक्झाम्पल होतं. दुसरं एक्झाम्पल आपण येथे बघूया. दुसरं एक्झाम्पल आहे एक्स प्लस वाय बरोबर 5 आणि एक्स मायनस वाय बरोबर 3. मग पहिल्यांदा काय करायचं, जे इक्वेशन आहे तर त्या इक्वेशनच्या खाली बॉक्स तयार करून घ्यायचा. बघा अशा टाईपचा बॉक्स करायचा आणि काय करायचं, पहिलं एका व्हेरिएबलची व्हॅल्यू घ्यायची. तुम्ही एक्सची घेऊ शकता, वायची घेऊ शकता, 0 पासून घेऊ शकता, 1 पासून घेऊ शकता, काही घेऊ शकता. मी इथं पहिलंच लिहून ठेवतो, एक्सची व्हॅल्यू 1 घ्यायची आहे. त्याच्यानंतर पुढं एक्सची व्हॅल्यू 1 घ्यायची, 2 किंवा 3 कुठले घ्या, 3 घ्या आणि 2 घ्या, मग आपल्याला वायची व्हॅल्यू भेटते. पहिलं इक्वेशन काय करू आपण, ह्या इक्वेशनमध्ये यांच्या व्हॅल्यू ठेवून काय भेटतं बघा, एक्स प्लस वाय बरोबर 5. बघा एक्सची व्हॅल्यू 1 इक्वेशनमध्ये टाका, एक्स प्लस वाय बरोबर 5. एक्सची व्हॅल्यू 1 घेतली अधिक वाय बरोबर 5. वायच्या ठिकाणी वाय राहील, हे 5ला 5 हे अधिक 1 आहे म्हणून इथे वजा 1 होईल. बरोबर वाय बरोबर 5 मधून हे गेले 4 राहिले. एक्सची व्हॅल्यू आपण किती घेतली, 1 घेतली तर आपल्याला वायची भेटली व्हॅल्यू 4 म्हणून एक्स 1 आणि वाय 4. तसंच पुढं काय, आता एक्सची व्हॅल्यू 3 घ्यायची आपल्याला, एक्स अधिक वाय बरोबर 5. एक्सची व्हॅल्यू 3 घेतली अधिक वाय बरोबर 5, वाय बरोबर 5 प्लस 3 आहे -3 होईल. 5 मधून 3 गेले 2 राहिले. एक्सची जर व्हॅल्यू 3 घेतली तर वायची व्हॅल्यू आपल्याला 2 भेटते. एक्स 3 आणि वाय 2. पुढं एक्सची व्हॅल्यू 2 घ्यायची आहे, एक्स अधिक वाय बरोबर 5 है ना. मग एक्सची व्हॅल्यू 2 अधिक वाय बरोबर 5, वायला वाय राहील 5 अधिक 2 आहे वजा 2 होईल म्हणून 5 मधून 2 गेले 3 राहिले. वायची व्हॅल्यू किती भेटली, 3 घेतली. जर एक्स 2 घेतलं वाय 3 येतं म्हणून 2,3. अशा टाईपचं तुम्हाला काय भेटतं,
ह्या इक्वेशनचे कोऑर्डिनेट पॉईंट्स भेटले. तसंच ह्या इक्वेशनचे कोऑर्डिनेट पॉईंट्स आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचे. तर ते कसं फाइंड आउट करायचं, तर सेम एक्सची व्हॅल्यू घ्या किंवा वायची व्हॅल्यू घ्या तुम्ही. या ठिकाणी आपण एक्सची घेऊ म्हणजे वायची व्हॅल्यू आपल्याला भेटते, आणि एक्सची जे व्हॅल्यू घ्यायची आहे तुम्हाला एकदाच त्या ठिकाणी लिहून ठेवा म्हणजे नंतर कन्फ्यूज होणार नाही. कसं लिहिणार, तर 3 घ्या एक्सची व्हॅल्यू, नंतर 1 घ्या, नंतर -5 घ्या, 4 घ्या, 5 घ्या, नुसतं 5 घ्या चालतं, काहीही घ्या. ठीक आहे. मग आता एक्सची व्हॅल्यू जर आपण 3 घेतली, इक्वेशन काय आपलं x वजा y बरोबर 3 है ना. इक्वेशन ही आहे. एक्सची व्हॅल्यू आपण किती घेतोय, 3 घेतोय, वजा y बरोबर 3, वजा y बरोबर 3, आणि हा प्लस इकडे गेल्यावर मायनस होईल, 3 येईल. मग 3 मधून 3 गेलं काय होतं, 0 येतं. ठीक आहे. 3 मधून 3 गेले 0 भेटतं, म्हणजे वायची व्हॅल्यू किती भेटली आपल्याला, 0. जर एक्सची व्हॅल्यू 3 घेतली तर वायची व्हॅल्यू 0 भेटते. 3,0 3x 0 y बरोबर आहे. मग एक्सची व्हॅल्यू 1 घ्या. इक्वेशन काय, x - y = 3. एक्सची व्हॅल्यू किती घेतली, 1 घेतली, तर आपल्याला वायची व्हॅल्यू भेटते, वजा y बरोबर 3. हा प्लस आहे इकडे जाईल, मायनस होईल बरोबर. 3 मधून 1 गेला, 2 राहिलं, y बरोबर वजा 2 येईल. वजा 2 काय येईल, तर वायचं सिम्बॉल आपण कॉन्स्टंटला देऊन टाकूया. ठीक आहे, ते द्यायचं असतं. असं जर आलं तर त्या ठिकाणी तुम्ही तो सिम्बॉल कॉन्स्टंटला देऊन टाका, म्हणजेच 1 x आणि 2 y वजा 2. ठीक आहे. परत x - y बरोबर 3. एक्सची व्हॅल्यू 5 घ्या, एक्सच्या ठिकाणी 5 वजा y बरोबर 3, वजा y बरोबर 3. हा प्लस आहे इकडे जाऊन मायनस होईल बरोबर. 5 मधून 3 गेले, चिन्ह वजाच येईल कारण संख्या मोठी आहे. 5 मधून 3 गेले, 2 आले, वजा 2, वजा y आणि वजा 2 म्हणजे y बरोबर 2. y बरोबर 2 आलं x बरोबर 5 घेतल्यानंतर. म्हणून इथं त्यांचे नंबर्स लिहा, म्हणजे आपल्याला काय होईल, ग्राफ काढताना सोपं होईल. आता हे तुमचे कोऑर्डिनेट्स पॉईंट्स आलेले, हे एक्स वायचे, ह्या एक्स वायचे, ह्या इक्वेशनचे हे पॉईंट्स, ह्या इक्वेशनचे हे पॉईंट. मग आता आपल्याला काय करायचं आहे, ग्राफ प्लॉट करायचं आहे. ग्राफ प्लॉट करायचं आहे म्हणजे आपल्याला ग्राफ पेपर पाहिजे. आपला ग्राफ पेपर आपण आपल्या हाताने तयार करायचा आहे. म्हणजेच मी इथं तयार करतो, पण तुमच्याकडे रेडीमेड ग्राफ पेपर असणार आहे. ज्यावेळेस ग्राफ पेपर हातात येतो त्यावेळेस पहिली गोष्ट काय करायची, तर स्केल लिहायचं. स्केल ऑन द बोथ साईड 1 सेंटीमीटर = 1 युनिट. उभी रेष मारायची, एक उभी रेष मारली, त्याच्यानंतर एक आडवी रेष मारायची, अशी आडवी रेष मारली. मग उभ्या रेषेला नाव द्यायचं y ॲक्सिस आणि आडव्या रेषेला नाव द्यायचं x ॲक्सिस. ठीक आहे. x डॅश इथं y डॅश बरोबर आहे. माहिती आता उजव्या साईडला पॉझिटिव्ह नंबर्स 1 2 समान अंतरावरती 3 4 5 6. मोठ्यातली मोठी संख्या किती आहे, इथं 5 आहे, त्याच्यामुळं चालून जाते 1 2 3 4 5 6. इकडं मायनस 1 2 3 4 5 6, वजा 1 वजा 2 वजा 3 वजा 4 वजा 5 वजा 6. सेम वरच्या साईडला प्लस संख्या 1 2 3 4 5 लिहून टाकतो मी. सॉरी. इथंही तसंच वजा 1 वजा 2 वजा 3 वजा 4 वजा 5. इथं लिहून टाकतो वजा 1 वजा 2 वजा 3 वजा 4 वजा 5. हे खाली यायला लागले वजा 2. ठीक आहे. आता दिसतं व्यवस्थित. त्याच्यानंतर इथं हा जो पॉईंट आहे तो काय असतो, स्टार्टिंग पॉईंट म्हणजे 0. मग आता बघा, हा एक्स अक्षावरच्या नंबर्स आहेत आणि वाय अक्षावरच्या वाय ॲक्सिसवरचे नंबर्स आहेत. हे इक्वेशन आहे x अधिक y बरोबर 5. त्याला काय करायचे तुम्हाला, आता हे रेड पेननं आपण करूया. तर एक्सची व्हॅल्यू किती आहे, 1. 1 म्हणजे एक्स अक्षावरचा 1, कोणता, प्लसवाला. ठीक आहे. इथं येईल 1 1. त्याच्यानंतर वाय व्हॅल्यू 4, वायची व्हॅल्यू 4 आहे, प्लस 4 आहे ना. मग हा 1 आणि इथं वर जायचं, या ठिकाणी तुमचा हा पॉईंट येतो. हा 4 वाय अक्षावरचा आणि 1 एक्स अक्षावरचा, म्हणजे तुम्हाला हा पॉईंट इथं असा आपल्याला भेटतो. एक पहिली व्हॅल्यू कोऑर्डिनेट पॉईंट किंवा निर्देशक बिंदू 4 आणि 1 किंवा ती 1 आणि 4. दुसरा आहे 3 आणि 2. एक्स अक्षावरचं 3 आणि वाय अक्षावरचं 2. कुठं येतं हे 2, मग या ठिकाणी येतं हे 2 आणि हे 3. बघा या ठिकाणी येतं, दिसतंय का, हे पहिला भेटला, दुसरा कोऑर्डिनेट पॉईंट भेटला. तिसरा काय, 2 आणि 3. एक्स अक्षावरचं 2 आणि वाय अक्षावरचं 3. एक्स अक्षावर काय आहे, हे एक्स अक्ष आहे, 2 + 2 आहे, हे 2 आणि वाय अक्षावरचं 3. तेही प्लसच आहे, म्हणजे इथं येईल ते या ठिकाणी, या दोन्हीच्या ठिकाणी हे इथं येईल तो पॉईंट. ह्यालाही काय करायचं आपल्याला, सर्कल करायचं. आले हे 3 पॉईंट भेटले, कोऑर्डिनेट किंवा निर्देशक बिंदू भेटले आपल्याला. तिन्ही पॉईंट तुम्ही स्केलनी जर असं जॉईन करून घेतलं, अरे बापरे कुठं झाली स्केल, हे तिन्ही पॉईंट जर असं स्केलला जॉईन करून घेतलं तर तुम्हाला तुमचा एक इक्वेशन तुमचं भेटतं. कोणत्या इक्वेशनची लाईन आहे ती, x अधिक y बरोबर 5 ह्या इक्वेशनची ती लाईन आहे.
हे झाली एक लाईन. त्याच्यानंतर आपल्याला दुसरा कोणता इक्वेशन x वजा y बरोबर 3 ह्याचं काय करायचं आपल्याला लाईन्स तयार करायचे म्हणजे कोऑर्डिनेट पॉईंट्स काय करायचे जॉईन करायचे. x ची व्हॅल्यू 3 आहे या ठिकाणी आणि y ची व्हॅल्यू 0 आहे म्हणजे आपण या ठिकाणी हा पॉईंट देऊ शकतो. x वरती 3 y वरती 0 हा y पॉईंट आहे, हा y उभी रेषा आणि x आडवी रेषा म्हणजे 3 त्या ठिकाणी येईल. परत एक आहे x ची व्हॅल्यू 1 आणि y ची व्हॅल्यू आहे -2. -2 कुठं आहे या ठिकाणी आणि x अक्षावरती हा 1 y अक्षावरती हा -2. ठीक आहे. त्याच्यानंतर x वरती 5 हा 5 आहे आणि y वरती 2 म्हणजे वरच्या बाजूला 2 दोन्ही प्लस आहेत. मग हा 2 आणि हा 5 या ठिकाणी तुमचा हा पॉईंट येईल. ठीक आहे. आता तिन्ही पॉईंट काय करणार आहे तुम्ही जॉईन करून घेता. ज्यावेळेस तुम्ही हे तिन्ही पॉईंट असे जॉईन करून घेता त्यावेळेस ही रेषा आणि ही जी रेषा आहे म्हणजे ह्या इक्वेशनची आणि ह्या इक्वेशनची, ह्या इक्वेशनचं नाव काय x वजा y बरोबर 3. दोन्हीही एका पॉईंटला छेदत असतात. तो पॉईंट आहे हा. ठीक आहे. आता इथं व्यवस्थित नाही येणार आहे कारण आपण हातानं मारलेलं आहे. ग्राफ पेपरवरती एकदम व्यवस्थित होतं. तर तो जो पॉईंट आहे तर तो या ठिकाणी बघा इथं दिसतंय तुम्हाला, हा इथं 1 आहे आणि या ठिकाणी 4 आहे म्हणजे हा पॉईंट आहे. तर तुमचा x अक्षावरती 4 आणि y अक्षावरती -1 हे तुमचं फायनल सोल्युशन असणार आहे. ठीक आहे. x अक्षावरती 4 आणि y अक्षावरती -1 हे तुमचं फायनल आन्सर आहे. मग तुम्ही कसं लिहिणार उत्तर, तुमचं फायनल आन्सर कसं लिहिणार? मागच्या वेळेस आपण जसं लिहिलं होतं अगदी त्याच पद्धतीनं एकदा पुस्तकामध्ये बघूयात फायनल आन्सर काय दिलेलं आहे. तर दिलेलं आहे हा बरोबर आहे. -1 नाही ते तर फक्त 1 आहे. आता हे डॅश केल्यामुळे आपल्याला -1 वाटते पण वरच्या बाजूला काय असतात पॉझिटिव्ह नंबर्स असतात. 4 आणि 1 हे तुमचं फायनल आन्सर असणार आहे. हे दोन इक्वेशन जर तुम्ही इलिमिनेशन मेथडनी सॉल्व्ह केलं तर तुमचं फायनल आन्सर 4,1 येतं म्हणजे x ची व्हॅल्यू 4 आणि y ची व्हॅल्यू 1 येते. बरोबर आहे. हे तुमचं फायनल आन्सर आहे. मग आता हे जे दोन लाईन्स आहेत द लाईन्स इंटरसेक्ट ॲट द पॉईंट 4,a असं उत्तर लिहितं. उत्तर कसं येणार फायनल आन्सर? तर फायनल आन्सर लिहिताना आपल्याला असं लिहावं लागतं म्हणून हे खाली लिहा ग्राफच्या खाली इथंच लिहितो मी. द लाईन्स कोणत्या ही लाईन आणि ही लाईन इंटरसेक्ट करतात. इंटरसेक्ट ॲट कुठं 4,1 देअरफॉर x, y इज इक्वल टू x ची व्हॅल्यू 4 आणि y ची व्हॅल्यू 1 इज द सोल्युशन. हे तुमचं काय आहे फायनल सोल्युशन आहे. क्वेश्चन नंबर दुसऱ्यामधलं दुसरं आपण या ठिकाणी सॉल्व्ह केलं आहे. मागं पुढं होतंय थोडं कारण हे पॉईंट जे आहेत ना हे मायनसचे वाटले मला त्याच्यामुळं इथं 1 लिहिलं. ठीक आहे. हे होतं दुसरं एक्झाम्पल. मला वाटतं चांगल्या पद्धतीने समजलं असेल तुम्हाला. पहिलं दुसरं आणि तिसरं एक्झाम्पल सेम पॅटर्नमध्ये आहे त्याच्यामुळे पहिले 2 व्यवस्थित केलेलं आहे. तिसरं तुम्ही करा. होमवर्क आहे तुम्हाला. चौथं, 5वं आणि 6वं आपण या ठिकाणी सॉल्व्ह करूयात. चौथं इक्वेशन काय 3x - y इज इक्वल टू 2x - y इज इक्वल टू 3. आता दोन्ही इक्वेशन जे आहेत ना ते थोडेसे किचकट आहेत. आपण डायरेक्टली जर x ची व्हॅल्यू घेतलं आणि y ची व्हॅल्यू काढायला गेलं तर ते किचकट होतं आणि कॅल्क्युलेशन मोठं होतं. त्याच्यामुळे त्याला त्या इक्वेशनला सिम्प्लिफाय करायचं. सिम्प्लिफाय करत असताना इक्वेशन जसेच तसे लिहा. एक व्हेरिएबल इक्वलच्या डाव्या साईडला घ्या आणि बाकीचा सगळा पार्ट उजव्या साईडला घेऊ शकतो आपण. तर काय केलेलं आहे तर 3x - 2 हा प्लसच्या साईडचा उजव्या साईडचा त्याला इकडे घेतलं आणि y केलं. 3x इथला -2 -2 झाला इकडे येऊन बरोबर इकडचा +y इकडे गेल्यानंतर -y झाला. मग ह्यालाच आपण असं लिहू शकतो y बरोबर 3x - 2 हे आपल्याला फायनल इक्वेशन भेटलं. आता ह्याच्यामध्ये आपल्या व्हॅल्यू ठेवूयात. कोणत्या व्हॅल्यू की x बरोबर 0 घेतलं तर आपल्याला y ची व्हॅल्यू भेटते. काय भेटते तर y बरोबर 3x - 2 बरोबर 3 कंसात y ची व्हॅल्यू x ची व्हॅल्यू 0 - 2 3 0 0 - 2 म्हणजे y ची व्हॅल्यू किती भेटली आपल्याला -2 ही आपल्याला या y ची व्हॅल्यू या ठिकाणी भेटलेली आहे. -2 ही y ची व्हॅल्यू भेटली. x ची किती घेतली 0 आणि y ची -2 म्हणून -2 ही आपल्याला y ची व्हॅल्यू भेटलेली आहे. काय केलं दिलेलं इक्वेशन किचकट होतं त्याला सिम्प्लिफाय केलं म्हणजे एक व्हेरिएबल लेफ्ट साईडला घेतला आणि बाकीचा सगळा पार्ट उजव्या साईडला घेतला. कसा केला 3x - 2 +2 आहे बरोबरच्या डाव्या साईडला -2 झाला आणि हा y बरोबरच्या उजव्या साईडला गेला नुसता y राहिला. ह्यालाच आपण y बरोबर 3x - 2 लिहिलं. x ची व्हॅल्यू 0 घेतली y ची व्हॅल्यू आपल्याला -2 भेटली. मग x ची व्हॅल्यू जर 1 घेतलं तर y ची व्हॅल्यू भेटते आपल्याला. इक्वेशन काय y बरोबर 3x - 2 y बरोबर 3 x ची व्हॅल्यू 1 - 2 बरोबर 3 1 3 - 2 3 मधून 2 गेले 1 राहिले. y ची व्हॅल्यू किती भेटली 1 भेटली. x ची जर 1 घेतली तर y ची किती भेटली 1 घेतली म्हणून x, 1, 1. त्यानंतर पुढचं जर x ची व्हॅल्यू 2 घेतली तर
बघा y बरोबर 3x वजा 2 हे इक्वेशन कन्सिडर करायचं, हे नाही, हे करायचं आपण, ह्याला सिम्प्लिफाय केलेलं आहे, मग मी y ची व्हॅल्यू भेटते आपल्याला बरोबर. y बरोबर 3, x ची व्हॅल्यू 2 आहे वजा 2, 3 दोन्ही 6 वजा 2, 3 दोन्ही 6 वजा 2, 6 मधून 2 गेले 4 राहिले. y ची व्हॅल्यू किती भेटली आपल्याला 4 भेटते. किती घेतल्यानंतर x ची 2, y ची 4 बरोबर आहे. हे झालं तुमचं ह्या इक्वेशनचे कोऑर्डिनेट पॉईंट्स बरोबर आहे. तसंच ह्या इक्वेशनचे सुद्धा तुम्हाला कोऑर्डिनेट पॉईंट्स काढायचे आहेत. कसं, इक्वेशन काय दिले 2x वजा y बरोबर 3, ह्याला सिम्प्लिफाय करायचं. कसं करणार, तर एक व्हेरिएबल लेफ्ट साईडला घ्यायचं, एकटं राहिलेलं, एकटं जे आहे एकटं दुखतं त्याला लेफ्ट साईडला घ्यायचं. काय केलं, हा जो आहे ना 2x ला 2x इथंच ठेवला, हा बरोबरच्या साईडला एक कॉन्स्टंट आहे 3, त्याला उजव्या डाव्या साईडला आणलं तर तो काय झाला -3 झाला बरोबर आहे. बघा उजव्या साईडच्या नंतर लेफ्ट साईडला जे आहे, जे राईट साईडला घेतो त्याचं साईन काय होतं, चेंज होतं. म्हणून 2x वजा 3 बरोबर हा वजा y होता तिकडे गेल्यावर अधिक y झाला, म्हणून याला आपण काय घेतो y बरोबर 2x वजा 3, हे आपलं फायनल इक्वेशन आहे. आता या फायनल इक्वेशनलाच काय करायचं आपल्याला, व्हॅल्यू पुट करायचे आहेत. कशा व्हॅल्यू पुट करणार, तर इक्वेशन काय y बरोबर 2x वजा 3, x ची व्हॅल्यू किती घ्यायची आहे, 0 घ्यायची, म्हणजेच आपल्याला y ची भेटते 2x ची व्हॅल्यू 0 वजा 3, 2 0 0 वजा 3 बरोबर 3, म्हणजेच y ची व्हॅल्यू किती भेटली आपल्याला 3 भेटली. x जर 0 घेतला y वजा 3 भेटतो आपल्याला बरोबर आहे. वजा 3 ही काय आलेली आहे, y ची व्हॅल्यू आपल्याला भेटलेली आहे. तसंच x ची 1 घ्या, y बरोबर 2x वजा 3, 2 कंसात 1 वजा 3, 2 1 2 वजा 3 बरोबर 2 मधून 3 गेले 1 राहिले, किंवा 3 मधून 2 गेले 1 राहिले, वजाचं चिन्ह y बरोबर वजा 1 आला. x ची 1 घेतली वजा 1 y ची येते. सेम पुढं तसं जायचं आपल्याला, y बरोबर इक्वेशन काय 2x वजा 3, ठीक आहे. मग x ची व्हॅल्यू किती आहे 2, x ची व्हॅल्यू किती आहे 2 कंसात 2 वजा 3, y बरोबर 2 2 4 वजा 3, ठीक आहे. y बरोबर 4 वजा 3 म्हणजेच 1 येतं. y ची व्हॅल्यू किती आली 1 आली. x ची जर 2 घेतला आपण तर y ची किती येते 1 येते. हे आपल्याला रॅन्डम जे आहेत ना ते घ्यायचे आहेत, नंबर्स जे आहेत तुमचे, तुम्ही व्हॅल्यू जे घेत आहे x ची y ची, किंवा तुम्ही नुसत्या x घ्या y ची भेटते, नुसत्या y च्याच घ्या x ची भेटते, किंवा x ची 1 घ्या y ची 1 घ्या, तुम्हाला दुसऱ्या एका व्हेरिएबलची व्हॅल्यू भेटते. हे घेत असताना मनामध्ये कॅल्क्युलेशन करायचं. त्यावेळेस असलं किचकट सायमल्टेनियस इक्वेशन येतं त्यावेळेस त्याला सिम्पल करायचं, मशीनमध्ये टाकायचं आणि सिम्पल करायचं. काय करायचं तर व्हेरिएबल लेफ्ट साईडला घ्यायचं आणि राहिलेला जो पार्ट आहे तो राईट साईडला घ्यायचा, आणि लेफ्ट राईट करताना सिम्बॉल जे आहेत ना ते चेक करायचे. सिम्बॉल चुकलं की सगळा मॅटर बिघडून जातो बरोबर आहे ना. हे होतं तुमचं चौथं एक्झाम्पल. पाचवं सुद्धा असंच आहे. पाचवं एक्झाम्पल सेम आहे चौथ्यासारखं, आणि सहावं सुद्धा सेम आहे, चौथं पाचवं सेम आहे. काय इक्वेशन 3x - 4y बरोबर वजा 7, 5x वजा 2y बरोबर 0. आता हे इक्वेशन आहे ना, याला सिम्प्लिफाय करायचं. सिम्प्लिफाय करायचं आहे म्हणजे व्हेरिएबल लेफ्ट साईडला घ्यायचं एक, आणि सगळा राहिलेला पार्ट राईट साईडला घ्यायचं एक, नवीन इक्वेशन तयार होतं, किंवा नवीन आपल्याला काय होतं इक्वेशन भेटतं. तर काय होतं बघा, 3x ला 3x जागी ठेवलं बरोबर, हा वजा 7 डाव्या साईडला आणला +7 झाला बरोबर, हा वजा 4 उजव्या साईडला गेला +4y झाला बरोबर आहे. मग असं लिहू शकतो आपण 4y बरोबर 3x अधिक 7. मग पुढं y ला एक व्हेरिएबल आपण y ची व्हॅल्यू y घेतलं बरोबर, 3x अधिक 7, हा इकडे गुणाकारात आहे y, 4y गुणाकारात आहे 4 इकडे, म्हणून इकडे आल्यावर भागाकारात होईल. मग आता हे झालं तुमचं फायनल इक्वेशन, ज्याच्यामध्ये तुम्हाला व्हॅल्यू पुट करायची. x ची व्हॅल्यू 3 घेतलं तर तुम्हाला y ची व्हॅल्यू भेटते. एक सॉल्व करून टाकतो तुम्हाला. बघा इथं y बरोबर 3x अधिक 7 बरोबर 4. काय होतं y ची व्हॅल्यू किती आहे, x ची व्हॅल्यू किती आहे, x ची व्हॅल्यू आहे 3, किती x ची व्हॅल्यू 3 घेतली, म्हणजेच 3 कंसात 3 अधिक 7 छेदात 4 बरोबर, 3 त्रिक 9 अधिक 7, 9 आणि 7 किती होतात तर 16 होतात, छेदामध्ये 4, तर किती होतात 16. इथं लिहितो मी 9 आणि 7 16 छेदात 4 बरोबर, 4 1 4 4 चौक 16. तर y ची व्हॅल्यू किती आली 4 आली. x ची व्हॅल्यू जर 3 घेतली, y ची व्हॅल्यू 4 आली. काय केलं तर दिलेलं इक्वेशन आहे ना त्याला सिम्प्लिफाय केलं, म्हणजेच एक व्हेरिएबल लेफ्ट साईडला गेलं आणि त्याची पूर्ण व्हॅल्यू काढल्या. काय केलं तर 3x हा वजा 7 होता, त्याला डाव्या साईडला आणलं +7 झाला बरोबर, हा वजा 4y होता तो राईट साईडला गेला इक्वलच्या, त्याच्यामुळे हा +4y झाला. ह्यालाच आपण असं लिहिलं 4y बरोबर 3x + 7 बरोबर आहे. मग इथं 4y आहे, आपल्याला फक्त y पाहिजे, yचं पूर्ण व्हॅल्यू पाहिजे बरोबर आहे. सबस्टिट्यूशन मेथडमध्ये आपण ह्या टाईपनं सॉल्व्ह करत असतो बरोबर. y बरोबर 3x + 7,
हा गुणाकारात आहे, इथं जाऊन तो भागाकारात होतो आणि आपल्याला व्हॅल्यू ठेवल्यानंतर आपल्याला काय भेटतं, एक्सची व्हॅल्यू ह्याच्यामध्ये ठेवलं तर आपल्याला वायची व्हॅल्यू 4 भेटते. तसंच जर एक्सची व्हॅल्यू 1 घेतलं तर वायची व्हॅल्यू वजा 1 घेतलं तरी वायची व्हॅल्यू 1 भेटते. जर एक्सची व्हॅल्यू 5 घेतली तर वजा 2 भेटते, वजा 5 वजा 2. तसंच आहे इकडं सेम केलेलं आहे. हे आपल्याला ह्या इक्वेशनचे कोऑर्डिनेट पॉईंट्स भेटलेले आहेत. सेम इकडं तसंच आहे. 5x वजा 2y बरोबर 0 हे मेन इक्वेशन आहे. त्याला सिम्प्लिफाय करायचं आपल्याला, वायचं व्हॅल्यू काढायची आहे. काय भेटते तर 5x ला 5x ठेवलं, 5xच्या ठिकाणी बरोबर हा वजा 2y आहे, त्याच्यामुळे इकडं पुढे गेल्यावरती प्लस 2y होतं. शून्याचं काय व्हॅल्यू नाही त्याच्यामुळे त्याला काढून टाकलं. परत ह्याला असं लिहिलं, वायचं व्हॅल्यू घ्यायचं आपल्याला 2y बरोबर 5x, y बरोबर 5x इथं गुणाकार आहे तिकडे जाऊन भागाकारात जाईल. ठीक आहे, अंशात आहे इकडे जाऊन छेदात जाईल. मग फायनल काय आलं तुमचं तर y बरोबर 5x छेदात 2 किंवा 5x/2. मग ह्याला सॉल्व्ह करायचे, कुठलंही एक नंबर घ्या. एक्सची व्हॅल्यू किती घेतली, 2 घेतली. इक्वेशन काय, y बरोबर 5x छेदात 2. ठीक आहे, मग एक्सची व्हॅल्यू किती घेतली, 2, म्हणजेच y बरोबर 5 कंसात एक्सची व्हॅल्यू आहे 2 छेदात 2. y बरोबर 5 दुनी 10 छेदात 2. तर वायची व्हॅल्यू किती भेटते, 5. 2नी जर 10ला भाग दिला तर कितीपर्यंत जातो, 5. बे पंचे 10, म्हणून वायची व्हॅल्यू 5 भेटली. एक्सची 0 घेतलं वायची 0 भेटते, एक्सची 2 घेतली वायची 5 भेटते, एक्सची वजा 2 घेतली तर वायची वजा 5 भेटते. तुम्हाला अशा टाईपमध्ये हे 5, चौथं, 5वं आणि 6वं सुद्धा सेम एक्झाम्पल आहे. आलेले जे कोऑर्डिनेट पॉईंट्स आहेत मागच्या एक्झाम्पलमध्ये, ह्या एक्झाम्पलमध्ये पुढच्या सुद्धा तेच असणार आहे. आलेले कोऑर्डिनेट पॉईंट्स जे आहेत ते तुम्हाला कशामध्ये टाकायचे आहेत, ग्राफमध्ये व्यवस्थित प्लॉट करायचे आहेत आणि ते लाईन्स काय करायचे, जॉईन करायचे. जिथं ती लाईन इंटरसेक्ट होते, छेदती, ते तुमचं फायनल सोल्युशन असतं. आता इथं मी ग्राफ का काढत नाही, अगोदरच्या 3 एक्झाम्पलमध्ये तुम्हाला ग्राफ काढून दिलेले आहेत, 2 एक्झाम्पलमध्ये, म्हणून आपण इथं काय केलं, डायरेक्ट तुम्हाला सोल्युशन दिलेलं आहे. तुम्ही ह्या कोऑर्डिनेट पॉईंट्सचा यूज करून ग्राफ काढू शकता. हे होतं तुमचं 5वं एक्झाम्पल. ह्या प्रॅक्टिस सेटमधलं शेवटचं एक्झाम्पल आहे स्टार केलेलं म्हणजे काही जास्त अवघड नसतं, तेच सिम्पल असतं. तर काय केलंय, काय एक्झाम्पल आहे, 2x अधिक 3y 2x वजा 3y बरोबर 4, 3y वजा x बरोबर 4. ह्याला सिम्प्लिफाय करायचं आहे, म्हणजे एक व्हेरिएबल जे आहे, वायची व्हॅल्यू तुम्हाला पहिले काढायची आहे, बरोबर आहे. वायची व्हॅल्यू म्हणजे एक नवीन इक्वेशन करायचं. काय करायचंय, 2x ला 2x ठेवलं, वजा हा अधिक 4 आहे, त्याला डाव्या साईडला घेतलं तर वजा 4 झाला, बरोबर. वजा 3y आहे तर उजव्या साईडला प्लस 3y झाला, बरोबर आहे. मग याला आपण असं लिहितो, 3y बरोबर 2x वजा 4. मग आता वायची व्हॅल्यू काढायची आपल्याला, y बरोबर 2x वजा 4. इकडं 3 गुणाकारात आहे, इकडे आल्यावरती काय होतं, भागाकारात आहे, त्याच्यामुळे 2x वजा 4/3 असं आपण लिहिलेलं आहे. मग हे झालं तुमचं फायनल, ज्याच्यामध्ये तुम्हाला व्हॅल्यू टाकायची एक्सची, त्याच्यानंतर वायचं व्हॅल्यू भेटतं. एक एक्झाम्पल सॉल्व्ह करू. y बरोबर 2x वजा 4 छेदात 3, बरोबर आहे. 2 एक्सची व्हॅल्यू किती घेणार आहे, 2 घेणार आहे, तर तुम्हाला वायची व्हॅल्यू भेटते. सॉल्व्ह करायचं हे आपल्याला, कसं सॉल्व्ह होणार बघा, 2 आणि 2 4 वजा 4 छेदात 3, बरोबर आहे ना. मग 4 आणि 4ची वजाबाकी 0 येते आणि छेदात 3 येतं. शून्याला ज्या संख्येनं छेदलं किंवा शून्याला ज्या संख्येनं गुणाकार केला तर त्या संख्या काय, त्याचं उत्तर काय येतं, 0च येतं. म्हणून एक्सची व्हॅल्यू 2 आणि वायची व्हॅल्यू 0. शून्याला कोणत्याही संख्येनं गुणाकार करा किंवा भागाकार करा, त्याचं उत्तर 0च येतं. हे होतं तुमचं एक्सची व्हॅल्यू 2, वायची व्हॅल्यू 0. तसंच आहे, एक्सची व्हॅल्यू 1 घ्या, वायची व्हॅल्यू वजा 2 येते. एक्सची व्हॅल्यू 5 घ्या, वायची व्हॅल्यू वजा 5 वायची व्हॅल्यू 2 येते, वजा 1 वजा 2, 5 आणि 2. हे झाले तुमचे कोऑर्डिनेट पॉईंट्स ह्या इक्वेशनचे. ह्याच्यामध्ये आपण व्हॅल्यूज टाकलेल्या. तसंच ह्या इक्वेशनचे तुम्हाला कोऑर्डिनेट पॉईंट्स काढायचे. त्याच्यासाठी वायचं व्हॅल्यू काढावं लागतं, सबस्टिट्यूशन व्हॅल्यू म्हणतो आपण त्याला. हे महत्त्वाचं आहे. अशा टाईपचं आल्यानंतर तुम्हाला वायचं व्हॅल्यू काढायचं. करताना काय करायचं, 3y वजा x बरोबर 4 हे इक्वेशन आहे तुमचं. 3y ला 3y येतच ठेवा, बरोबर x अधिक 4. का, हा मायनस x उजव्या साईडला गेला, प्लस x झाला आणि हा प्लस 4 आला, बरोबर आहे. त्याच्यानंतर y ला yच्या जागी ठेवा, बरोबर x अधिक 4. हा इथं गुणाकारच होता 3, इकडे गेल्यावर भागाकार जाईल. हे तुमचं फायनल इक्वेशन झालं, ज्याच्यात तुम्हाला व्हॅल्यू पुट करायचे आहेत. मग एक्सची व्हॅल्यू आपण 2 घेतली. काय इक्वेशन आहे, y बरोबर x अधिक 4 छेदात 3, बरोबर 2 घेतली वायची व्हॅल्यू, तर आपल्याला काय भेटतं उत्तर बघा. वायची व्हॅल्यू 4 दोन्ही किंवा 4 आणि 2 6 भागाला छेदात 3. त्याच्यानंतर त्याला भाग दिलं, 3 1 3, 3 दोन्ही
6 म्हणजे वायची व्हॅल्यू किती भेटली 2 भेटली. एक्सची जर 2 घेतली तर वायची 2 भेटते. तसंच ह्या इक्वेशनमध्ये एक्सची व्हॅल्यू वजा 1 घेतली तर वायची व्हॅल्यू 1 भेटते, वजा 4 घेतली तर वजा 0 भेटते. ठीक आहे. हे कोऑर्डिनेट पॉईंट्स या इक्वेशनचे, हे कोऑर्डिनेट पॉईंट्स जे आहेत तर ते ह्या इक्वेशनचे आहेत. बरोबर आहे. मग आता हे आलेले कोऑर्डिनेट पॉईंट्स आपल्याला ग्राफवरती व्यवस्थित प्लॉट करायचे आहेत आणि प्लॉट केल्याच्या नंतर तुम्हाला जिथं इंटरसेक्शन पॉईंट भेटतो ते तुमच्या या इक्वेशनचं फायनल सोल्युशन असतं. हा पार्ट अवघड होता म्हणून हा सांगितला. तुम्हाला पुढचा पार्ट सोपा जातो. ज्यावेळेस एकदा कोऑर्डिनेट पॉईंट्स आले की तुम्ही ग्राफवरती व्यवस्थित लाईन करू शकता, ड्रॉ करू शकता, प्लॉट करू शकता आणि फायनल आन्सर तुम्ही लिहू शकता, जसं पहिल्या 2 एक्झाम्पलमध्ये आपण बघितलेलं आहे. मग आता महत्त्वाची गोष्ट काय, ज्यावेळेस तुम्ही हे व्हॅल्यू घेता, हे इथं डायरेक्टली तुम्हाला व्हॅल्यू घेऊन दाखवले, तुम्हाला मनामध्ये कॅल्क्युलेशन करायचं आहे. काय, जर 2 घेतलं तर ह्याच्यासोबत त्याची बेरीज केली तर 3 भाग जातो का चेक करायचं. किंवा आता इथं मी 2 घेतलेलं आहे, जर मी 6 घेतलं असतं तर 6 आणि 4 10 झालं असतं. 3 10ला भाग जातो का, जात नाही. तुम्हाला फास्ट कॅल्क्युलेशन मनामध्ये करता आलं पाहिजे. हे एक्झाम्पल, शेवटचे 3 एक्झाम्पल सॉल्व्ह करत असताना पहिले वायचं व्हॅल्यू काढून घ्यायचं आहे तुम्हाला. वाय म्हणजे लेफ्ट साईडला एक व्हेरिएबल काढायचं, वाय घ्या किंवा एक्स घ्या, किंवा जो एकटा राहतो तो तुम्हाला त्याचं व्हॅल्युएबल काढायचं किंवा व्हॅल्यू काढायचं. वायचंच काढायचं, एक्सची व्हॅल्यूमध्ये आपण त्या आलेल्या फायनल इक्वेशनमध्ये एक्सची व्हॅल्यू ठेवलं की वायचं व्हॅल्यू आपल्याला भेटत असतं. अशा टाईपचं 4थं 5वं आणि 6वं एक्झाम्पल होतं, जे की सेम पॅटर्नमध्ये आहेत. आणि पहिलं, दुसरं आणि तिसरं हे सेम पॅटर्नमध्ये आहेत. पहिले 2 एकदम डिटेलमध्ये केलेले आहेत, सेम प्रोसेस आहे. पहिल्या 3 एक्झाम्पलची. 4थं 5वं आणि 6वं थोडंसं वेगळं आहे. त्याचं तुम्हाला एक वायची व्हॅल्यू काढायची आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये नवीन आलेल्या इक्वेशनमध्ये एक्सची व्हॅल्यू टाकायची, वायची भेटते, एक्सची टाकायची, वायची व्हॅल्यू भेटते. ज्यावेळेस फायनल कोऑर्डिनेट पॉईंट्स तुम्हाला भेटत असतात, निर्देशक बिंदू, त्यांना ग्राफवरती प्लॉट करायचा. आणि दोन्ही इक्वेशनचे जे लाईन्स आहेत ज्या ठिकाणी इंटरसेक्ट होतील ते तुमचं फायनल आन्सर असतं आणि तुम्हाला ते फायनल आन्सर व्यवस्थित लिहावं लागतं. इंटरसेक्शन पॉईंट ॲट द XY किंवा XYची व्हॅल्यू 2 4 असेल तर ते तुमचं फायनल आन्सर असतं. आणि तुमचं जे इंटरसेक्शन पॉईंट आहे तो इंटरसेक्शन पॉईंट जो आहे तोच तुमचं हे इक्वेशन जर तुम्ही इलिमिनेशन मेथडने सॉल्व्ह केलं तर उत्तरसुद्धा तेच येतं. फक्त मेथड काय वेगळी आहे. पहिली मेथड होती इलिमिनेशन मेथड, दुसरी होती ग्राफिकल मेथड. हे होतं तुमचं प्रॅक्टिस सेट 1.2. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांना शेअर करा. नालंदा कोचिंग क्लासेस या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाची गोष्ट काय, एक्झाम ओरिएंटेड व्हिडिओज आपण बनवतो. एकदम सिम्पल आणि एकदम छोट्या पद्धतीनं किंवा सिम्पल पद्धतीनं सांगण्याचा प्रयत्न करतोय. भेटूयात पुन्हा एका अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. टेक केअर. बाय बाय.